पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभापती महोदय शासनाकडे लक्ष वेधू इच्छितोय। दादा, मतदार पुनर्निरीक्षण चालू झालेलं आहे राज्यामध्ये आणि SIR आणि सगळ्या BLOंना आपण एक एक बूथ सभापती महोदय दिलेला आहे आणि त्या एक बूथमध्ये 1000 लोकांचा जर फॉर्म भरायचा असेल तर 2000 लोकांचे फॉर्म भरावे लागतात आणि एक फॉर्म त्या मतदाराकडे द्यावा लागतो, एक फॉर्म त्यांना स्वतःकडे या ठिकाणी घ्यावा लागतो। ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया सभापती महोदय आहे। शासनाकडे माझं हे लक्ष वेधायचं, BLO आपण एकच नेमलेला आहे आणि त्यातल्या त्यात शिक्षक नेमलेले आहेत। दादा, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की या सगळ्या कामांमध्ये शिक्षकांनी त्यांचं काम करायचं आणि हे काम करायचं, म्हणजे कामात सूट नाही आहे त्यांना। त्यामुळे शिक्षक, माझी मागणी सरकारकडे काय, शिक्षक कमी करून तुम्ही दुसरा स्टाफ तिथं नेमता येतोय का, म्हणजे फुल फ्लेज हे काम चालू होईल। सभापतीमध्ये एक फॉर्म भरायला किमान 7 मिनिट त्या ठिकाणी लागतात। एक फॉर्म भरायचा असेल तर किमान 7 मिनिट लागतात। त्यामुळे सरकारकडे माझी विनंती सभापती महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा आहे। पाऊस प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चालू आहे। मुंबई अर्धी त्या ठिकाणी पुरामध्ये अडकलेली पाहतो। ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांवर BLO पोचू शकत नाही। त्यात भगिनींची संख्या BLOमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे। माझी स्पेसिफिक मागणी आहे की सरकारने एक एक्स्ट्रा BLO या प्रत्येकाबरोबर द्यावा। शिक्षकांच्या ऐवजी दुसरा स्टाफ देता येतो का, कारण की शिक्षकांना हे निवडणुकीचं काम करताना त्यांच्याकडे जी शैक्षणिक जबाबदारी आहे ती पार पडून हे करायची व्यवस्था त्या ठिकाणी, म्हणजे ते करून 5 नंतर त्यांनी करायचं, ते होणार नाही। आणि तिसरी मागणी, 1 महिन्याची मुदत दादा फक्त आहे। सरकारनं, आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षाचं पत्र आज आमचं जातंय की याला किमान 6 महिने मुदतवाढ द्या या SIRला। तर आमची विनंती आहे, सरकारनं सुद्धा असं पत्र निवडणूक आयोगाला लिहावं। 1 महिन्यात सभापती महोदय होणार नाही। कालची आकडेवारी, जो एम्युनरेशन फॉर्म भरायचा आहे ती 5%च्या वर आकडेवारी महाराष्ट्रातली झालेली नाही मागच्या 5-6 दिवसामध्ये, जी राज्याची आकडेवारी आहे। त्यामुळे सरकारनं यामध्ये सभापती महोदय निवेदन करावं आणि ही मुदतवाढ या SIR साठी मागणीचा अर्ज हा सरकारकडून या ठिकाणी गेला पाहिजे, अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। दादा, जे दाखले लागत आहेत ते दाखले सुद्धा लवकर देणं या ठिकाणी गरजेचं आहे। आता एखाद्या वाड्या वस्तीवरचं गाव आहे, तिथं फोटो लागणार आहे, तो फोटो उपलब्ध होणार नाही। त्यामुळे याला विस्तृतपणे सरकारनं भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे। बोलू दे सभापतीमध्ये, बोलू, महत्वाचा विषय सभापती दादा। माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सतेज पाटील साहेब म्हणतात ती फॅक्ट आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत त्यांना असं पत्र देणार आहोत की किमान याचा कालावधी वाढवा।